झाड तर बेलाचंच आणायचं. आता पाहूयात कुठले कुठले भेटतात. चला आता. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर इथं ना मला खूप दिवसांची इच्छा होती की बेलाचं झाड घ्यायचं आहे, बेलाचं झाड घ्यायचं आहे. तर फायनली आम्ही निघालो झाड घ्यायला. तरी तुम्ही पाहत असाल की किती फुलं असतात ना खरंच त्या नर्सरीतल्या झाडात. म्हणजे घरी का असं येत नाहीत कोणास ठाऊक. तर असो, सध्या आता खत वगैरे टाकत असल्याने किंवा तांदूळ किंवा आपलं डाळ वगैरे असते ना, तर ते आपण पाणी धुतोत ना ते डाळ वगैरे, तर त्याचं पण पाणी वगैरे टाकलं किंवा ताक, फुलं आम्ल पदार्थाने पण येतात बरं का. म्हणजे मी असं ऐकलं होतं. तर आता मी ताक पण टाकत आहे. तर असो, खत पण टाकल्याने येतात वगैरे. तर आता मी पण तसंच करत आहे. आणि शेवटी मी तर आणलेलं आहे बेलाचं झाड, जे की मला खूप खूप दिवसापासून आणायची इच्छा होती. तर तिथल्या काकांनी सांगितलं होतं की बेलाचं म्हणजे काटे जे असतात ना ज्या झाडाला, ते झाड खरं बेलाचं असतं. आणि मी म्हणत होती की त्यांना बिना काट्याचंच मला झाड पाहिजे. तर त्यांनी म्हटले त्यांच्याकडे ते नव्हतं, हे त्यांनी ठेवलं पण नव्हते. तर त्यांनी मला खरंच हे न्हा ताई असं मागे लागून त्यांनी मला शेवटी ते झाड घ्यायला लावलं आणि मला ते घ्यायचंच होतं. मग मी मम्मीला वगैरे फोन करून विचारलं असं तसं की झाड कुठलं असतं बेलाचं खरं. तर तिनं पण म्हटली की ज्याला काटे असते ते झाड म्हणजे बेलाचं खरं असं असतं. तर कारण त्याची पानं ना खूप रट असतात. म्हणजे एकदम मोठे पानं असतात त्याचे. आणि हे जे म्हणजे दुसरं जे झाड असतं ना बेलाचं, ज्याचे कवळे कवळे पानं असतात, जे की रुजू नये असं म्हणजे मी ऐकलं होतं, मला माहिती नाही आहे. पण मी असं म्हटलं, आता त्या काकांनी एवढे म्हणजे मला सांगत आहेत, तर मी मम्मीला फोन पण करून विचारला आणि मी ते झाड घेतलं शेवटी आणि घरी आलो. तर घरी आल्यानंतर मला एक अशी कुंडी रिकामी दिसली होती, जे की मी हे कडुलिंबाचं जे फांटा लावला होता ना, तर ते थोडे दिवस आलं बरं का. म्हणजे एक महिनाभर तर ते खूप छान आलं होतं. मस्तपैकी त्याला नवीन असं कोळी कोळी पानं पण फुटलेली होती, म्हणजे कोंब पण फुटत होतं. पण अचानकच काय झालं कोणास ठाऊक, ते झाड म्हणजे वाळून म्हणजे सुकून गेलं. तर मग असं म्हटलं त्याला ते फाटा मी तसंच ठेवून दिला, येईल किंवा न येईल असं वाटलं. मग मी काय केलं, ॲलोवेराचं जे थोडंसं एक कट आणले आणि मग त्या कटमध्ये बुडून मी अशी फांटी लावत होते. त्यात पण इतकी गनिमत झाली ना माझी, अक्षरशः म्हणजे की आता सगळी झाडे मी लावले आणि मला असं वाटतं की आता उद्यापासून लगेच त्याला पानं फुटावेत. तर असं असं काय होत नाही. परंतु माझं डोकं तर बघा की मी ॲलोवेराच्या त्या जेलमध्ये ते फांटे बुडवून त्याच्यामध्ये असं म्हणजे खुपसून ठेवले. आणि जे मेन झाड होतं ना, तर मी विचार केला की अगोदर म्हणजे हे जे फांटे अगोदर लावलेत ना, मी येता येता म्हणजे एक काकू आहे त्यांच्या दारासमोर हे बिना काट्याचं बेलाचं झाड आहे. तर त्या काकूंना मी विचारलं की म्हणजे हे झाड म्हणजे फाटा घेऊ का मी. त्यांनी म्हणजे क्षणात म्हणजे असं लगेच घे म्हटलं त्यांनी, की घे बाई म्हणल्या, तुला आवडतं आहे. मग आवडते तर तुला घे असं म्हटलं त्यांनी. परत घेतलं मी तिथून फांटा तोडून आणि म्हणजे घरी आले. मी अगोदर ते फांटाच लावले बरं का त्या काकूंनी दिलेलं, कारण मला ते बेल फार आवडत होतं, कारण त्याची छोटी छोटी आणि कोवळी कोवळी अशी पानं होती. पण ते खरं बेल नसते असं मी ऐकलं होतं. पण जे खरं बेल आहे ना, ते काळ्या पिशवीमध्ये तुम्हाला दिसते ना नर्सरीमधून आणलेलं, ते खरं बेल आहे, जे की काट्याचं. तर पहा मी काय करत होते की फांटे वगैरे लावून माझे झालेले होते. मला असं वाटायले की परत हे काही झाड असं यायचं नाही.
सध्या ना म्हणजे एकटी असल्यामुळे डोकं सध्या चलत नाही आहे माझं. आता इकडून तिकडून खुशी येते, बडबड करते त्याच्या म्हणजे बोलणारे वगैरे नसते का मम्मी असं नको ते नको. कधी कधी लहान लेकरांकडून सुद्धा आपण खूप गोष्टी शिकून समजून घेतो बरं का. तर असं म्हटलं मी जे फांटे काढलेले होते ना तर त्या फांट्याचं ना मी हे म्हणजे त्याचं बेल मी पानं तोडत होते. ते वेस्ट नको जायला म्हणून मी ते कोळी कोळी पानं मी तोडली. तर मला आता हे महादेवांवरती पिंडीवरती मला ते ठेवायचं होतं म्हणजे सोमवारी वगैरे किंवा प्रदोष असतो त्या दिवशी. तर इथं लेकरं वगैरे नसल्यामुळे इतकं एकटीला असं अक्षरशः बोर होत आहे ना दुपारी. म्हणजे रोजचा तर व्हिडिओ कॉल आहेच बरं का खुशीला, तिच्या आत्याकडे ती गेली आहे सध्या म्हणून. म्हणजे रोज संध्याकाळी रोज न चुकता तिला व्हिडिओ कॉल असतोच. म्हणजे 10 वाजू द्या, अक्षरशः 10:30 वाजू द्या, तिथं लवकर झोपत नाही. तर त्याच्यामुळे 10:30पर्यंत जरी म्हणजे 10पर्यंत जर ह्याने घरी आले ना तर आल्याला माझं असतं की चला व्हिडिओ कॉल करूयात. कारण मी एकटीनं केलं तर परत मला एकटीला बोलण्यात येतं, दोघांनी केलं तर दोघांनाही बोलते. तर हे पहा मला तोडताना 5 म्हणजे 5 पानाचं मला हे बेल भेटलं. तर परत मी खुशीला वगैरे असं व्हिडिओ कॉल रोजचा असतो बरं का. तर असं कधीतरी तिचा व्हिडिओ पण मी घेईन बरं का व्हिडिओ कॉल करतानाचा. तर इथं मी सगळी बेल वगैरे तोडून ठेवलेली होती. म्हणजे प्रदोष पण असतो तर त्याच्यामुळे लागतं. आणि सगळं हे करताना इतका राडा होतो ना अक्षरशः म्हणजे पण झाडं लावताना कितीही राडा होऊ द्या मला ते दिसत नाही बरं का. मला माझं झाड दिसतं, कारण झाडाची इतकी मला आवड आहे ना. सध्या रेंटच्या घरामध्ये असून सुद्धा मला झाडं लावायला फार आवडत आहे बरं का. डुगूने तर म्हटलं होतं की म्हणजे आम्हा माणसांना तुम्ही घराबाहेर काढा आणि झाडच लावा, आणि जेव्हा स्वतःचं घर होईल ना मामा मामीला तू मोठा असा अंगणच करावं लागेल तुला, मोठं मामीला सेपरेट अंगणच करून दे बाबा. त्या अंगणामध्ये मामी दिवस रात्र बसेल झाडं लावत म्हणून. असं म्हणजे कॉमेडी वगैरे चालू असतेच होती. तर सो मी काय केलं, परत ते लावलेली झाडं वगैरे सगळी काढली, कारण अशाने तर झाड माझं येणार नव्हतं. मग मी काय केलं, सगळी माती वगैरे सगळी ते काढली बरं का. अगोदरच्या कुंड्यातले एक छोटासा असा राऊंडमध्ये ते गोल शेप मी असा ठेवला. परत मी ते नर्सरीमधून झाड आणलेलं ते पण मी काढलं. आणि काढल्यानंतर मी सगळं त्याच्यामध्ये म्हणजे झाड लावून टाकले. तर आता इथं आले होते मी हात धुवायला, जे की माती लागली होती सगळ्या नखामध्ये सुद्धा माझी माती गेली होती किती म्हणजे बघा. तर असो आवडती अशी ही माती हाताला लागलेली. तर मी तर नखामध्ये घासून घासून अक्षरशः माती काढत होती. आणि आता मी गॅलरीमध्ये जे ठेवले ना महादेवाची पिंड, तर आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर मी काय केलं, हे पाणी म्हणजे पूर्ण हाताला माती लागलेली होती तर मी ते पाणी थोडंसं घासणीनं घासून घेतलं, कारण त्या टोपल्याला माती वगैरे लागलेली होती. पेपर म्हणजे नसतो घरात, कोणाला पेपर वाचायला टाईमच नसतो म्हणून पेपर नाही घेत. तर त्याच्यामुळे जेव्हा केव्हा लागतं ना तर तेव्हा मी ह्यांना बाहेरून आणायला सांगते पेपर. म्हणून मग असं झाडांची वगैरे काही कामं असतील तर मी एकतर खाली आपली पांढरी पोती असतात ना तर ती पोती टाकते, किंवा मी असं टोपलं वगैरे घेऊन मी बसते. तर ह्याची वरची मी असं म्हणजे पाणी वगैरे काढलं आणि खाली गाळ म्हणजे बुडाला माती जाऊन बसलेली होती, जी की मला दुसऱ्या दिवशी झाडांना ते टाकायचं होतं. म्हणून मी ती मातीसुद्धा वेस्ट नाही जाऊ दिली, कारण ते झाडाची होती. तर मग इथं पहा आता पुढे तर आता हे जे आहे ना हे म्हणजे जास्वंदीच्या फुलामध्ये त्याच्यावरती मी असे 2 फरशा ठेवले आणि त्याच्यावरती जे केकच्या खाली जी प्लेट असते ना ते मी त्याच्यावरती महादेवाची पिंड ठेवले. त्याला आता ह्याचा काळ्या पालट बदलूया. गिली छू केल्यानंतर असं झालं, परंतु असं काही होत नाही. इतकी मेहनत करावी लागते ना, म्हटलं हे ट्रायपॉडला मोबाईल लावून लावत बसण्यापेक्षा म्हटलं आपण पूजा वगैरे म्हणजे झाड वगैरे आणून इथं ठेवावं, कारण बाहेरची कुंडी आणून मला इथं ठेवायची होती बेलाची, आणि इथली कुंडी मला बाहेर नेऊन ठेवायची. त्यात फार वेळ गेला. म्हटलं आता काही शूट नाही करणार, डायरेक्ट पूजेचाच मी शूट करेन म्हटलं.
आणि पहा मस्तपैकी तर संध्याकाळचाच टाईम झालेला होता, म्हणजे 7 साडेसात झालेले होते. म्हटलं पूजाही करून घ्यावेत आणि मस्तपैकी असा दिवा पण लावून ठेवावात. रोज मी इथं दिवा लावते, रोज न चुकता. तर छोटंसं झाड आणि आपली महादेवाची पिंड वगैरे कशी दिसते तुम्ही मला नक्की सांगा बरं का. तर मस्तपैकी तसं छान असं झाड वगैरे लावले. बेलाचं अपेक्षा तर आहे की आता याला खूप छान असं बेलाची पानं यावेत. तर आता एवढं सगळं केल्यानंतर पहा इतका राडा होतो ना, तर आवडतो बरं का असा पण राडा झालेला. झाडं वगैरे लावायची म्हटल्यानंतर हे माझ्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे. कितीही राडा झाला तर चालतो मला झाडांच्या बाबतीत, परंतु याच्याच विरुद्ध जर खुशीने राडा केला तर इतका जीव चिडतो ना काय माहीत. तर हे पहा मी बेलाची पानं तोडलेली होती ना, किती कोवळे आहेत ना. म्हणजे हे जे बेल आहे ना, तर हे बेल चालत नाही असं मी ऐकलं होतं, माहिती नाही कितपत खरं आहे. तर असो, चालू किंवा न चालू आपली श्रद्धा महत्त्वाची असते, म्हणून मी त्याला फ्रीजमध्ये ठेवलं जेव्हा किंवा मला महादेवांना व्हायचं तेव्हा. तर आता हे पहा, हे जे रांगोळीचे पुडे आहेत ना, हे म्हणजे 2026ला जेव्हा मकर संक्रांत होती ना, तर त्यावेळेस मी हे रांगोळीची पुडे आणलेली होती. आणि म्हणजे त्यावेळेस मी हळदी कुंकवाच्या वेळेस ना महिलांना अशी रांगोळीची पुडे वाटली होती एक एक. तर त्यावेळेस यांनी एक पोतच म्हणजे आणले होते उचलून. म्हणजे महिला येतात, म्हणजे माझ्या बाबतीत तर होतंच बरं का. एकीला सांगितलं ना, तिच्यासोबत 4-5 जणी अक्षरशः येतात. म्हणजे असं नेहमीच हळदी कुंकवाच्या पण बाबतीत नाही, म्हणजे ज्यावेळेस आपलं म्हणजे लहान लेकरांचे पण असतात ना नवरात्रीमध्ये वगैरे, त्यावेळेस पण सुद्धा खूप गर्दी असते. आंबीलच्या पण वेळेस तुम्ही पाहिला असाल, आंबील पण करताना त्यावेळेस किती गर्दी झाली होती. तर असं आता मला इथं रांगोळी वगैरे मला भरून काढायची होती. तरी शेवटी पण एक रांगोळी माझी उरलेलीच होती बरं का, एक पुडा. म्हटलं इथं तिथं हे पडत आहे, दिसत आहे सारखं, म्हणलं याला एक रिकामी भरणी मला दिसली होती म्हणून मी त्याच्यामध्ये ठेवून दिलं. तर तुम्ही जर माझा व्हिडिओ इथंपर्यंत पाहत असाल तर तुमच्या मनापासून धन्यवाद बरं का. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि छान छान कमेंट करत जा. तुम्हाला काही क्युरियस असतील तर नक्की मला कमेंटद्वारे विचारा, मी नक्की रिप्लाय करेन तुम्हाला. तर आता पहा इथं मला सगळं रांगोळी वगैरे मी याला आपटून धपटून नसे का बढवून वगैरे एक पुडा मला शेवटचा ह्याच्यामध्ये म्हणजे ओतायचा. पूर्ण 3 पुढे ह्याच्यामध्ये मला भरायचेच होते. तर मी अगदी गेस केलेलाच होतं की ह्याच्यामध्ये 3च बसतील, एक उरेल असं वाटलंच होतं, पण ते शेवटी तसंच झालं बरं का, एक उरलाच शेवटी माझ्याकडून. तर पहा आपटून झपटून काही ना ती रांगोळी मी त्याला खाली टाकलं आणि 3 पुढे ह्याच्यामध्ये मी भरून ठेवले. तर आता मला पुढे झाडांना पण पाणी वगैरे टाकायचं होतं. तर हा व्हिडिओ ना दुसऱ्या दिवशीचा आहे, रांगोळीचा छोटासा शूट घेतला मी, कारण सध्या म्हणजे काम पण नाही आहे बरं का इतकं. म्हणजे सध्या कामाच्या बाबतीत असं झालं आहे की म्हणजे कपड्यांना किंवा भांड्याला बघितलं ना की असं वाटते की ओ बोलाताई मग जाणे का नाही, असं काही वाटत आहे. तर असो, आता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ सर्वांना.